एक राजे अध्याय 5। काही दिवसांनी सोरचा राजा हिराम याने आपले सेवक शल्मोनाकडे पाठवले। शल्मोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते। हिराम व दावीद यांची अखंड मैत्री होती। शल्मोनाने हिरामास सांगून पाठवले की माझे वडील दावीद यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर याच्या नामासाठी मंदिर बांधिता आले नाही हे आपणाला ठाऊक आहे। पण आता माझा देव परमेश्वर याने मला चोहोकडे स्वास्थ्य दिले आहे, कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही। पहा, मी आपला देव परमेश्वर याच्या नामासाठी मंदिर बांधण्याचे योजिले आहे। परमेश्वराने माझे वडील दावीद यास म्हटले होते की तुझ्या जागी तुझ्या गादीवर तुझा जो पुत्र मी बसवीन तोच माझ्या नामासाठी मंदिर बांधील, त्याप्रमाणे मी करणार आहे। तर आता मजसाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा द्या। माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील। जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकास देईन। आपल्याला हे ठाऊक आहे की इमारती लाकडे कापावयाचे कसब सिदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही। शल्मोनाचा हा निरोप ऐकून हिरामास फार आनंद झाला व तो म्हणाला, या थोर राष्ट्रावर राज्य करण्यासाठी दाविदास असा शहाणा पुत्र ज्याने दिला त्या परमेश्वराचा आज मी धन्यवाद करीतो। हिरामाने शल्मोनास सांगून पाठवले की आपण पाठविलेला निरोप मी ऐकला। गंधसरूच्या व देवदारूच्या लाकडांविषयी जे आपले सांगणे आहे त्याप्रमाणे मी करीतो। माझे चाकर ती लाकडे लबानोनाहून समुद्रापर्यंत नेतील। तेथे त्यांचे तराफे करून जे ठिकाण आपण मला नेमून द्याल तेथे जलमार्गाने ती मी पोचती करीन। तेथे ती मी सोडवून ठेवीन, मग तेथून ती आपण घेऊन जा। माझ्या सेवकजनास अन्नसामुग्री पुरवली म्हणजे पुरे। शल्मोनास लागली तेवढी गंधसरूची व देवदारूची लाकडे हिरामाने पुरवली। शल्मोनाने हिरामाच्या सेवकजनांच्या निर्वाहासाठी 20,000 कोर गहू आणि 20 मापे निर्भेळ तेल पुरविले। हा एवढा पुरवठा प्रतिवर्षी शल्मोन हिरामास करीत असे। परमेश्वराने आपल्या वचनानुसार शल्मोनास शहाणपण दिले। हिराम व शल्मोन यांच्यामध्ये सख्य राहिले आणि त्या दोघांनी करार मदार केले। शल्मोन राजाने सर्व इस्रायलातल्या लोकांवर बिगार बसविली। ही बिगार 30,000 मनुष्यांची होती। लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने 10,000 हजार बिगारी त्याने पाठविले। 1 महिना ते लबानोन पर्वतावर राहत व 2 महिने घरी राहत। अदोनीराम हा बिगाऱ्यांवर होता। शल्मोनाचे 70,000 ओझेकरी आणि पहाडांवर 80,000 पाथरवट होते। शल्मोनाच्या कामावरील मुख्य अंमलदारांखेरीज आणखी 3,300 अंमलदार कामकरी लोकांचा बंदोबस्त करावयास नेमिले होते। मंदिराचा पाया घडीव चिऱ्यांचा घालावा म्हणून राजाज्ञेने मोठमोठे मौलवान पाषाण खोदून काढण्यात आले। शल्मोनाचे व हिरामाचे कारागीर आणि गिबली लोक यांनी ते घडिले। मंदिर बांधावयासाठी लाकडे व चिरे त्यांनी तयार केले।